त्या बाजूला आहे माथेरानचा डोंगर. म्हणजे माथेरानची एक बाजू या बाजूने दिसू शकते आपल्याला. नमस्कार, सुस्वागतम, गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेले आहेत. थोडीशी शेकोटीची धग घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा सायकलवरून फेरफटका मारायला सुरुवात केलेली आहे. या बाजूला शेतांमध्ये अजून आहे पाला, वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या अशा प्रकारे करण्यात येते. सायकलवरून पनवेलची सुंदर सकाळ. सूर्य नुकताच उगवायला सुरुवात झालेली आहे. बघा, निसर्ग सौंदर्य हे फक्त शिमला, मनाली अशा ठिकाणी नाही, फक्त त्याचा आपण आनंद घ्यायला पाहिजे, एवढीच गोष्ट आहे. या बाजूला आहे माथेरानचा डोंगर. म्हणजे माथेरानची एक बाजू या बाजूने दिसू शकते आपल्याला. समोर बघा, जे 2-4 कडे दिसतात ना सूर्यभोवतीच्या दिशेला, त्याच्या बाबतीत मी बोलतोय. थोडासा जर का बॅकग्राऊंड नॉईज तुम्ही अवॉइड केला, कारण पलीकडे मुंबई पुणे बँगलोर हायवे जातो, त्याच्यामुळे अदरवाईज हे दृश्य किती बेमालूम दिसतंय ना, हे प्लीज कमेंट करा. आणि अशा प्रकारे याचा आनंद घेता येतोय, याचा एक मला थोडासा स्वतःला खूप अभिमान आहे. त्या बाजूला ग्राउंड बनून तयार होते. कसलं ग्राउंड आहे माहिती नाही, पण हे ट्रॅक आहे. कोणी म्हणतं हॉकी ग्राउंड आहे, पण हे बनून तयार झाल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने कळून येईल की हे ग्राउंड कसलं आहे म्हणून. पण तत्पूर्वी थोडासा एक फेरफटका मारूया आपण या ग्राउंड. मंडळी, हे काय होतं, हे ट्रेनिंग होतं एका आईचं तिच्या मुलाला, की आपल्यावर कोणी मारायला आलं तर त्याला कसा प्रतिकार करायचा आणि वेळप्रसंगी त्याच्यापासून कसं पळून जायचं, याचं ट्रेनिंग ती आई तिच्या बाळाला देते. सकाळी उठल्यानंतर व्यायाम व्हायला पाहिजे असं जर का आपल्याला वाटत असेल तर सायकल घ्या आणि बाहेर पडा. पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होईल याची गॅरंटी आहे. कारण आणि त्याच्या तुला असा आनंद तुम्हाला मिळतो. ही एक गोष्ट अजून त्याच्यामध्ये वेगळीच, अजूनच भारी वाटतंय, अजून भारी वाटतंय. कारण सरळ सोट रस्ता लागलाय. काय काय लोक मॉर्निंग वॉक साठी या साईडला येत असतात आणि अधूनमधून रिक्षांची उडी वर्दळ. पण जे काय निसर्ग सौंदर्य आहे त्याची बाकी तोड या जगामध्ये करू शकत नाही. पनवेल इज बेस्ट ऑलवेज. आणि म्हणतात ना, आवड असली की माणसाला सवड मिळते, तशातला प्रकार आहे. सकाळी 7 वाजता का होईना, सकाळी उठून तुम्ही सायकल चालवायला येता, जे काय आवडीचं काम करताना, त्याच्यानंतर अख्खा दिवस सुंदर जातो. तर इथून की एवढा तीव्र चढाव मी चढू शकत नाही, त्याच्यामुळे सायकल आता हातात घेतले. आणि आता लहानपणीची आठवण पुन्हा एकदा. कारण रस्त्याची खडी पण खराब आहे, उतार बघा किती तीव्र आहे. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल, त्याच रोडला पुन्हा एकदा मी आलेलो आहे. सकाळचा जस्ट फेरफटका नव्हत्या अवतीभोवती. सुट्टीचा वेळ जर का तुम्हाला मिळत असेल तर तो सत्कारने लावायचा, इतकाच तो उद्देश. आणि आपल्या समोर जे काय असेल ते मांडायचं. हे बघा समोर जे मगाशी आपण पुन्हा बघितला
पुन्हा बघूया. या बाजूला माथेरानचा डोंगर आहे, एक साईडचा डोंगर. आता या बाबतीत मला जास्त काही माहिती नाही. समोर जे तुम्हाला दिसतंय विहंगम असं दृश्य, तो माथेरानचा डोंगर आहे. प्लीज कमेंट फॉर दिस मुवमेंट. पण रेल्वे गाडी म्हणजे मालगाडी बघूया. थांबलेली आहे जागच्या जागेवर. काय माहिती नाही, सिग्नल लागला तिला. आणि आपला नेहमीप्रमाणे कर्जत ट्रॅक, तर तिकडे चाललोय. सायकलवर टांग मारतो. परफेक्ट बसली टांग. आणि सावली पण किती छान दिसते बघा, सुंदर, अप्रतिम. येस. आपल्या पनवेल शहराचं वैशिष्ट्य असं आहे की पनवेल हे जसं शहर आहे तसं त्याच्या आजूबाजूला गर्द हिरवाईने नटलेली गावं पण आहेत. त्याच्यासाठी हे पनवेल शहर म्हणजे 100 पैकी 200 मार्क देऊ शकता आपण निश्चितपणे. मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की ट्रेन येऊन थांबलेली आहे, मालगाडी येऊन थांबली ट्रॅकवरती. हे बघा, बऱ्याच वेळा ना अनेक लोकांना ह्या गोष्टी जवळून बघायला मिळत नाही. तर आपण थोडंसं जवळून बघूया. पाहिजे तर त्याच्यामध्ये चालत जाऊया. हे बघा, वर जाळी काहीतरी हेवी लोडेड तारा ठेवल्यात. आणि ट्रेनची चाकं हे व्हील कशासाठी असतं माहिती नाही, कारण हे फार जुन्या काळचं इंजिनिअरिंग आहे, फार जुन्या काळचं. त्याच्यामुळे इंग्रजांच्या काळापासून हे इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय आपण बोलूच शकत नाही. टिकाऊ, दर्जेदार. आणि तुम्ही ट्रेनचे ॲक्सिडेंट पण बघितले असले फार कमी प्रमाणामध्ये होतात. पूर्णपणे लोखंड आहे वरती. किती लाखो टनांचा लोड असेल ते विचार करू शकता. लांबपर्यंत येऊन थांबले, का थांबले मला माहिती नाही. आणि डबल ट्रॅक झाला ना की हे सगळे प्रॉब्लेम्स निघून जाणार आहेत. सगळे ट्रेन जोरात धावणार आहेत. त्याच्यानंतर इकडून ट्रेनला लावले. आणि इतका सकाळपासून फेरफटका जो मारून आलो, छोटासाच होता. आणि मला असं वाटतं की याच्यापुढे मी 7 ते 8 मिनिटापर्यंतच व्हिडिओ बनवेन, जेणेकरून तुम्हाला बघायला सुद्धा जास्त बोर वाटणार नाही. इन्फॉर्मेटिव्ह असेल, त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन टाकायचा प्रयत्न करूया की जेणेकरून ती इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना युजफुल असेल. त्याचबरोबर दुसरी अशी गोष्ट आहे की जे डेली लाईफ असेल ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करूया, की संपूर्ण 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ पूर्णपणे आपल्या सगळ्यांसाठी एक काहीतरी रोजच्या रोज देऊन जाईल असा एक नवीन फॉर्मॅट मी नवीन वर्षामध्ये घेऊन येतोय. त्याच्यामुळे स्टे ट्यून. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि ट्रेन थांबलेली आहे, संपूर्ण परिसर तुम्हाला कसा वाटतो त्याच्याबद्दल पण कमेंट करा. आणि आपलं जे पनवेल आहे किंवा आपले सगळेच म्हणजे आपण महाराष्ट्रीयन, आपला भारत देश इतका सुंदर आहे की आपल्या खरं तर बाहेर देशामध्ये जाऊन एक्सप्लोअर करण्याची गरज पडू नये, इतका सुंदर आहे. अजून काय बोलणार. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या एक्साइटिंग फॅमिली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. धन्यवाद. आभार.